वारी म्हटलं की वारीमध्ये दिसतो तो आपल्याला कर्णा। या कर्ण्याचं नेमकं महत्त्व जे आहे, कर्णा हा काय काम करतो हे आपण पाहणार आहोत। सध्या या कर्ण्यापासून वारीमध्ये याचा उपयोग केला जातो। या कर्ण्याचा जो वापर करून वारीतील जो वारकऱ्यांसाठी संदेश देणारे जे कर्णा जे चालक आहेत ते आपल्याबरोबर आहेत। त्यांच्याकडून नेमकं आपण जाणून घेऊया। बाबा काय सांगाल, कर्णा म्हणजे नेमकं काय आणि त्याचं काय काम असतं? कर्णा म्हणजे हा एक इशारा आहे। ज्ञानेश्वर महाराजांची पालखी निघायच्या टायमाचा विचार आहे। ज्याप्रमाणे मिलिटरीमध्ये बिगोले, मिलिटरी सज्ज होण्याकरता बिगोले, तसाच या वारकरी संप्रदायामध्ये शिंग हे वाजलं जात नाही, हा कर्णा हा वाजला जातो। हे मौन आहे, स्वच्छ आवाजाचा असल्यामुळं हा कर्णा वाजला जातो। याचं महत्त्व असं की ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ज्यावेळेला निघायच्या टायमाला हे 3 कर्णे वाजले जातात। पहिला कर्णा झाला की सर्व वारकरी सज्ज होतात। दुसरा कर्णा झाला की रथाला जी बैल असतात ती बैल झुपण्याकरता दुसरा कर्णा होतो। आणि तिसरा कर्णा हे सर्व विनेकरी विणा घेऊन गळ्यात घालून उभं राहतात आणि नंतर तिसरा कर्णा झाला देव उचलतात। अशी परंपरा आणि प्रथा आहे, ही पूर्वीपासून आहे। आता मला 70 सालापासून मी आहे, त्याच्या अगोदरपासून आमचे वडील होते, ते आता माझा मुलगा आहे, त्या मुलाच्या ताब्यात दिलेला आहे। तो सर्व काम बघतो। कीर्तनाच्या टायमाला, कीर्तन सुटायच्या टायमाला कर्णा करायचा। ज्ञानेश्वर महाराज देवस्थानची आरती चालू होती, त्याचप्रमाणे ही समाज आरती असती, मोठी समाज आरती। त्या समाज आरतीमध्ये ह्या करण्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांची आरती आणि निळोबारायाची आरती अशा दोन्ही आरत्या म्हणल्या जातात। आणि परंपरा असल्यामुळे याच्यात कोणतं खंडित होत नाही, हे चालू आहे। याच्यामध्ये हा कर्णा जो पाहायला मिळतोय की किती फूट उंचीचा आहे, किती वजन आहे याचं? हे 6.25 फूट उंचीचं आहे आणि 22 किलो वजनाचं आहे। 22 किलो वजन हे माणसं घेऊन चालतात। आता माऊलीची कृपा अशी की देवानी आम्हाला माणूस पाठवला आहे। हे टावरे पाटील आहेत, हे टावरे पाटील 5-6 वर्ष झालीत आमच्या करण्याकरता बुलेट घेऊन येतात, देवाची सेवा करण्याकरता। आणि केवळ सेवा, त्याच्यात दुसरा काय भाव नाही, म्हणून ते येतात। नक्कीच आपण पाहतो की हा जो कर्णा आहे, या कर्ण्याचं जे महत्त्व आहे ते आपल्याला यांनी यावेळी जे बोलताना सांगितलेलं आहे। कॅमेरामन सुशांतरावसह शीतलकुमार मोठे, TV9 मराठी, वेळापूर, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।